हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बाळासाहेब ठाकरेंवर टीव्ही9चे संपादक उमेश कुमावत यांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं। पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ ट्वीट। उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल। टीव्ही9च्या महामुलाखतीमधून पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली आहे का? राजकीय वर्तुळात चर्चा। नरेंद्र मोदी महानटसम्राट, मोदी किती खोटारडे आहेत हे लपलेलं नाही। नाना पटोलेंची मोदींवर टीका। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह, ठाकरेंच्या आजारपणामध्ये रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचो। उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे देखील विचारलं होतं। मोदींकडून खुलासा। माझी स्तुती करून नकली शिवसेना म्हणता हातपाय हलवू शकत नव्हतो तेव्हा आजारपणामध्ये माझं सरकार पाडलं। मोदींना उद्धव ठाकरे यांचा प्रत्युत्तर। राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात, आजारपणाच्या काळामध्ये मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे। फडणवीसांची प्रतिक्रिया। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही। शिवसेनेचा मुख्यमंत्री केला हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। टीव्ही9च्या मुलाखतीमधून मोदींकडून आठवणींना उजाळा। मोदींचं खरं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना तोडली नसती। मोदींनी दारं उघडी केली तरी देखील आम्ही समोर उभे राहणार नाही। संजय राऊतांची टीका। शरद पवारांना या वयामध्ये कुटुंब नाही सांभाळता आलं, महाराष्ट्र काय सांभाळणार? पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना टोला। शरद पवारांनी राज्यामध्ये जे वातावरण तयार केलं त्यामुळे मोदींमध्ये भीती। शरद पवारांनी दिल्लीला गुडघ्यावर आणलं, रोहित पवारांचा हल्लाबोल। सत्तेच्या लालचीपणामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, लोकांच्या भावना आमच्यासोबत। राग ठाकरे आणि पवारांविरोधात। टीव्ही9च्या मुलाखतीमध्ये मोदींचं रोखठोक वक्तव्य। मी सत्तेसाठी सर्व करतो म्हणतात, मग मोदी त्यांची खुर्ची का सोडत नाही? अजूनही त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे। उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवा। महायुतीचे उमेदवार नरेश मस्के, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार, तर कपिल पाटील, यामिनी जाधव देखील शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठी आई प्रतिभा पवार प्रचारासाठी मैदानात। बारामतीमधील महिला मेळाव्याला प्रतिभा पवार यांची उपस्थिती। वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थानं करत नाही। सांगलीतला वाघ कोण हे 4 जूनलाच कळेल। संजय राऊतांचा विश्वजित कदमांना टोला। विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांना मोठा दिलासा। 141 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी कारखान्याच्या गोडाऊनचं सील राज्य सहकारी बँकेनं अखेर काढलं। मनसे नेते अविनाश जाधवांवर लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 5 कोटींची खंडणी मागितल्याची एका सराफाची तक्रार। काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेलीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, तर KL शर्मा यांना अमेठीमधून काँग्रेसची उमेदवारी। डीपफेक रोखण्यासाठी कारवाई करण्याचे राज्य सरकारचे पोलीस महासंचालकांना आदेश। निवडणुकीदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई होणार। 4 ते 6 मे दरम्यान आकाशामध्ये उल्का वर्षाव पाहायला मिळणार। उल्कांचा पाऊस सुरू झाला असून 4 ते 6 मे दरम्यान ते शिखरावर, अशी नासाची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।